घाबरू नका. रिलॅक्स घाबरू नका. दुखलं का इथे? इकडे इथे मांडी घालून बसा. आता नीट बघा. तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचवा L4-5 L5 मध्ये गॅप. आता कमरामध्ये गॅप पडून कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले. त्यावेळेस कमरा वगैरे तरी पडेल असेल, कमराला धक्का बसेल असेल. पण हे व्हायच्या आधी कमरापासून पाय दुखणं, कंबर जास्त दुखायच्या आधी तुम्हाला पहिले टिच्च भरायचं, चमक भरायची. पण एखादी गोळी खाल्ली, मो वगैरे लावलं, चोळतळा केली तर बरं होऊन जायचं 1-2 दिवसात. पण एवढे 6 महिन्यात 12 महिन्यात काय झालं, त्याच्यामध्ये कार्टिलेज असतं, मणक्यामध्ये जी गादी असते ती गादी फाटून बाहेर आली. जसं जसं कार्टिलेज फाटून बाहेर आलं म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग येतो. बसून उठले, झोपातून उठले, थोडंसं वाकडं वाकडं जाणार, मग थोड्या वेळाने सरळ जाणार. आता याला डॉक्टर म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. बरोबर. याचं फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज मध्ये ऑपरेशन सांगितलं जात नाही, पण थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगतात. पण जसं जसं कार्टिलेज फाटून बाहेर येईल हा प्रकार वाढत जाईल. हा आताची सेकंड स्टेजला आहे. थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर याला जगात इलाज नसतो, ऑपरेशन करणं हा एक उपाय. पण हा एकदा आजार लागला, जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा मणक्याचा आजार तुमचा आयुष्यभर. याला काही नियमबद्ध आहे. मी ट्रीटमेंट झाल्यानंतर, माझ्याकडे ट्रीटमेंट झाल्यानंतर मी सांगितलेले तुम्हाला नियम तुम्ही आयुष्यभर पाळले, तुम्हाला आयुष्यभर माझ्याकडे का कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज. पण तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि पुढच्या 15 दिवसात नियम तोडले, तुम्हाला हा त्रास परत होईल. समजलं? नियम पाळले तर तुम्हाला पुढचे 30 वर्ष त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी. पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊन जर नियम नाही पाळले, पुढच्या 15 दिवसात त्रास परत होईल याची गॅरंटी पण माझी. म्हणून मी काही नियम सांगतो, आयुष्यभर लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे फालतूच उपायचं नाही. 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं. जर उचलायचं तर कमराचा LS बेल्ट येतो तो लावूनच उचलायचं. लिहिला असेल ना बेल्ट डॉक्टर? नाही दिला ना. बिना बेल्टचा तुम्हाला फरक पडणार नाही. पुढचे 3 ते 6 महिने कमराचा बेल्ट लावूनच प्रवास करणं, काम करणं किंवा वापरायचं. दुसरं फालतूच उपायचं नाही. जाड गादी, जाड सोप्यावर बसायचं झोपेत, म्हणजे बसल्यावर खड्डा पडेल अशी गादी सोपा चालणार आहे. प्रवास हा बिना बेल्टचा चालणार नाही. दुसरं 30 डिग्रीत बसायचं नाही. कधी कधी काय होतं, खुर्चीवर बसले, खाली बसले की लांब पाय करून बसता, कुबडं बसता 30 डिग्री, तसं बसणं चालणार. थोडे दिवस आंबट वाटतं, म्हणजे गॅस ऍसिडिटी होईल असं काही पदार्थ खायचे. आंबट वाटतं वगैरे खाम चालणार. आता 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. फक्त थर्ड स्टेजच्या पेक्षा जास्त नको. थर्ड स्टेजच्या आत असेल तर लगेच 8-10 दिवसात 100% आजार बरा होतो. थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर मग प्रॉब्लेम रिकव्हरला येतो. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं तर तुम्ही काय MRI मध्ये सांगितलं असेल ना डॉक्टर? MRI कधी गेला तर? आता हे बघा, हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे हा L4-5 L5 वरची खाली सरकली, गादी फाटून बाहेर. आता याला तुम्हाला सगळी ऑपरेशन म्हणजे गादी कट केली जाते. पण गादी कट करून हा आजार बरा नाही होत, कारण की म्हणतात तसं जागेवर. पण नुसती गादी कट करून तुमचा आजार सॉल्व्ह नाही होत. जर माणसं जागेवर न्यायचं आहे तर डॉक्टरांना पहिले सर्जरी करून याच्यात स्प्लिट टाकली जाते, स्क्रू वगैरे मारून ती सेट केली जाते. पण तसं तुम्हाला ऑपरेशन सांगणार फक्त गादी कट करायला. गादी कट करून पण तुमचा आजार बरा नाही होत, म्हणजे गादी कट करून पण तुम्हाला नियम सांगितलं जातं. तुम्ही नियम पाळले तरच तो आजार रिकव्हर असतो. त्याच्यापेक्षा ट्रीटमेंट ही रेग्युलर प्रोसेस घेऊन तुम्ही नियमात राहिले तर तुम्हाला काही करायची गरज नसते. किती दिवस ट्रीटमेंट? 10 दिवसाची प्रोसेस असेल. पण जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं, एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर आहे, तसं हा मणक्याचा आजार तुम्हाला लागला तो आयुष्यभर. तुमच्या महिन्यापासून एक हात दुखतो, मग आधी सांगायचं ना, ते पण सांगितलं असतं. हे तुम्ही आधी आले असते याचे पण पैसे तुम्हाला लागले नसते. या खर्च तुम्हाला बरोबर घरी पाठवलं असतं. आधी नव्हतं माहिती. एवढं लाईव्ह असं मला एक नाशिक मध्ये एक डॉक्टर सापडून दाखवायचं, तो लाईव्ह सांगायला. तुम्हाला MRI करून पण एवढं सांगितलं असं डॉक्टर सांगितलं होतं का? आणि कमरात आपण भरपूर दिवस झाले, पण हे तुम्ही हाताने वाढवा केलं. 30 किलो 50 किलो आपण वजन उचलत गेले. शरीर हे सेन्सरने बनलेलं आहे. चमक भरली, शरीर सांगतं की वजन उचलू नका, टिच्च भरतं जातं, चमक भरली जातं. तुम्ही काय करता, पेन किलर खाऊन परत काम चालू करता, त्याच्याने हे प्रकार वाढतो. झोप आला. तसंच हात कोणा दुखतो तुमचा?
तुमचं अर्ध डोकं दुखतं, हे अर्ध हो. ही छाती दुखते इथे, इकडे काही दुखत नाही. इकडे नाही, इथंच दुखते जास्त. तेच सांगू राहिलं मी. बसून उठले की चक्कर येतात, अर्ध डोकं दुखत असतं. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. म्हणजे या कुशी झोपले, हात जड पडत, रगरगल कळलं काय हे हाताने, या हाताला ताकद कमी याच्यापेक्षा. ज्या हाताला तुम्ही दिवसभरात 2-3 असं झटका देता, असं देता का नाही देत, त्याच्यामुळे हा एल्बो दुखत असतो. हा एल्बो जास्त याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रकार होतो उशी 2-2 घेणं, मान मोडणं, डोक्यावर वजन घेणं, या कुशीवर जास्त झोपणं, त्याच्याने हा प्रकार वाढतो. आयुष्यभर डोक्यावरती 15 किलोच्या पुढे वजन उचलू शकत नाही, खांद्या वजन उचलू शकत नाही. या हाताने जड काम नाही करायचं, या हाताने करायचं. म्हणजे 6 महिने समजलं. पालतो कोणी पाठवलं तुम्हाला? लूज बॉडी बस. काम शेती का? हात खाली घ्या. बॉडी लूज. नाही इकडं तुमचं हे बाई नस ब्लॉक येत, इकडे काही झोपत नाही. रिलॅक्स 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 रिलॅक्स. आम्ही हात लावलं, तुमचा MRI झाला, बरोबर का? हे MRI पण तुम्हाला सांगणार नाही की कधी गॅप पडेल, कशी नस ब्लॉक झाली, का सारखं का. रिलॅक्स रिलॅक्स. कुशल झोपा, माझ्याकडे बघतो. सारखं पुढं अशी आहे करा, हाताची कमरेवर ठेवा. रिलॅक्स, घाबरू नका. फटा पाय इकडे, डोकं तिकडे करा. हे ऑपरेशन वगैरे, हे ऑपरेशन वगैरे पाहिले माझ्याकडे बघा, अशी आहे. बस रिलॅक्स, घाबरू नका. सर्व झोपा. पाय पकड योगिता. वरती माणूस ना, वरती माणूस, खाली माणूस. रिलॅक्स. बस डोकं तिकडे, पाय डावी साईड पूर्ण, मांडावा, हात कंबर डावा. तुम्ही बसा, काय झालं.